सर्व आदरणीय गुरु माऊलींना भक्तिपूर्वक नमस्कार. मी आपला धानय्या सर, गाव तोळनूर, तालुका कलकोट, जिल्हा सोलापूर. आज 9 जुलै 2026 आहे. आता जे मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते ऑलरेडी तुम्हाला माहीतच आहे. मला माहिती काल आमचे मित्र पालघरचे डॉक्टर लक्ष्मण मच्छी सरांनी सांगितलं आणि त्याच्यासोबत अनेक गुरुजनांनी सुद्धा मला मेसेज केले की सर, अजिंक्य सर केलेत, अनेक गुरुजन मला मेसेज पाठवले की सर परीक्षा पुढे गेलेले आहे सर, महाराष्ट्र सेट परीक्षा पुढे गेलेली आहे सर. पुन्हा मी वेबसाईट चेक केलो आणि तिथं जाहीर प्रकटन मी पाहिलो आणि ते वाचन केलो. महाराष्ट्र सेट परीक्षा जे ह्याच महिन्यामध्ये जे जुलैच्या 26 तारखेला परीक्षा होणार होती, ती परीक्षा आता 1 महिना पुढे गेलेली आहे. 1 महिना, कमीत कमी 40 दिवस पुढे गेलेले आहे. 40 दिवस. बघा कसं असतो निर्णय. टीईटी परीक्षा उद्याच होती, शनिवारी रद्द झाला. आता ही परीक्षा 40 दिवस पुढे गेले. आता पुढे गेलेले ह्याचा फायदा कोणाला होणार आहे, तर जे खरोच महाराष्ट्र सेट परीक्षेसाठी तन, मन आणि धन या तिन्ही गोष्टींचा त्याग करून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्वाची एक बातमी आहे. तर आता पुढील परीक्षा महाराष्ट्राची सेट परीक्षा, थँक्यू अम्मा, महाराष्ट्राची सेट परीक्षा आता जुलै महिन्यामध्ये 6 तारखेला होणार आहे असं अंदाजित तारीख त्यांनी दिलेलं आहे. इट इज अ टेंटेटिव्ह, फिक्स नाही. आता 15 दिवसानंतर त्यांनी पुणे सेट विभागाकडून एक व्यवस्थित जाहिरात येणार आहे, म्हणजे व्यवस्थित परीक्षा कधी होणार आहे त्याचं टायमिंग वगैरे सगळं देणार आहेत. म्हणून आदरणीय विद्यापीठाकडून ही माहिती आपल्याला मिळाली. आता 6 सप्टेंबरला पेपर आहे असं गृहीत धरून आपण अभ्यासाला गती दिला पाहिजे. पुन्हा एकदा हात जोडून सर्व आदरणीय गुरु माऊलींना एवढंच विनंती आहे की सेट परीक्षेबद्दल तुमच्या मनात पेपर देण्याआधीच किंवा परीक्षा फॉर्म भरण्याआधीच किंवा ह्या पेपरचा जो प्रोसेस आहे, या पेपराबद्दल तुमच्या मनामध्ये जर गैरसमज असेल, या परीक्षाबद्दल तुमचा बघण्याची दृष्टिकोनच नेगेटिव्ह असेल, तर तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. रिझल्ट मिळाला तरी त्याचा तुम्हाला फायदा होणार नाही आणि त्याचा काहीच उपयोग होणार नाही. आणि मी थोडं बोलत असताना थोडं मनाला टोचलं तरी मी क्षमा मागतो तुमचा. आधीच ठरवलेलं तुम्ही सेट पास झाल्यानंतर काय उपयोग आहे, सेट पास झाल्यानंतर कुठं नोकरी मिळणार आहे, सेट पास झाल्यानंतर 40-50 लाख भरणार आहे, सेट पास झाल्यानंतर कोणी आपल्याला विचारत नाही, सेट पास झाल्यानंतर काय कितीतरी ढिग्यारे लोक बसलेलं आहे, कशाला सेट द्यायचा. अगदी बरोबर आहे. असे विचार करणारे विद्यार्थी गुरु माऊलींनी या पेपर देऊच नका. कारण उगा परत तुम्ही पैसा खर्च करणार, उगाच तुम्ही प्रयत्न तुमचा वाया जाणार, उगाच परीक्षा पास झाल्यानंतर ते सर्टिफिकेट तुमच्याकडे उगा येऊन पडणार, काहीच उपयोग होणार नाही. कसं असतं माहितीये का, कोणत्याही गोष्ट कशावर अवलंबून आहे, कशावर अवलंबून आहे, तर आपलं मानसिक स्थितीवर अवलंबून आहे, आपलं ॲटिट्यूडवर अवलंबून आहे, आपलं मेंटल स्टेटसवर अवलंबून आहे. म्हणजे परीक्षेच्या आधीच आपण हरण्याचे विचार केलो, आपण हरणारच आहे, काहीच उपयोग नाही, असा अँगलने दृष्टिकोन ठेवला ना, पेपर 1 महिना पुढे जाऊ द्या, पेपर 6 महिना पुढे जाऊ द्या, पेपर 1 वर्ष पुढे जाऊ द्या, त्याचा परिणाम अशा नेगेटिव्ह अँगलने दृष्टिकोन ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांना काहीच फरक पडणार नाही. हा, कितीही अवघड परिस्थिती असला तरी त्याच्यातून मार्ग काढून आपल्याला पुढे जायचं आहे. संकट 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 येणारच
ही गृहीत धरून आपण पुढचं पाऊल जर ठेवलं तर आपल्याला यश मिळतोच. 3 दिवसापूर्वी म्हणजे किती 4 तारखेला MPSC मार्फत प्राध्यापक भरतीचा परीक्षा झाला. मला अनेक विद्यार्थी मित्रांनी मला मेसेज केले, दानाय्या सर तुम्ही ह्या पेपरला बसलात का? मी म्हटलो नाही. त्यांनी म्हणाल असं कसं काय? मी म्हटलो मला जाहिरातच मला कळालं नाही. मला जाहिरात सोडलेलं. मी म्हटलो फॉर्म भरायला गेलो, ते आमच्या लक्ष्मण मच्छी सरांनी मला पाठवलं होतं, सर MPSC परीक्षा आहे फॉर्म भरा. आणि फॉर्म भरायला गेल्यानंतर ते 2025 जानेवारी महिन्यामध्ये तो जाहिरात आला होता. मग त्यावेळी आम्ही फॉर्म भरलो नव्हतो. का तर त्याच्याकडे लक्ष नव्हता. मग पुन्हा हाही हातातून निसटून गेला. मी म्हटलं राहू दे सोड, आपलं नशीबमध्ये ते नाहीच. आणि MPSC वर पूर्ण लक्ष दिलेले विद्यार्थी 1 वर्षापासून ज्यांनी पूर्णपणे तयार केलेलं आहे त्यांना हा सुवर्ण संधी. 1 रुपये पैसा न देता 1 तासांचा 100 मार्कांचा पेपर लिहिणे, तेही सगळं सेट सिलेबसच्या आधारित क्वेश्चन असतो. आणि सगळं प्रश्न सोपे आहे, सगळंच प्रश्न सोपे आहे. आणि आता आमचे ह्या लक्ष्मण सरांनीच मला मेसेज केले, सर सगळं तुमच्या पुस्तकामधीलच प्रश्न आला. माझं पुस्तक म्हणजे मी लई हुशार माणूस नाही. मी जे संग्रह केलेले मटेरियल आहे, वेगवेगळ्या राज्यात सेट दिल्यानंतर वेगवेगळ्या विद्यापीठात जाऊन वेगवेगळ्या विद्यापीठातील सेंट्रल युनिव्हर्सिटीमधील मटेरियल गोळा करून त्याचा मी अभ्यास करून त्याचा संग्रह करून ते मी पुस्तक लिहिलेलं आहे किंवा पुस्तक लिहिण्यासाठी त्याचा वापर केलेला आहे, त्याचा रेफरन्स घेतलेला आहे, त्याचा अनालिसिस केलेला आहे. आता लक्ष्मण सरांनी तेच म्हटलं, सर MPSC परीक्षेमध्ये बघा आजच्या परीक्षेला आपल्या बुक मधले बहुतेक प्रश्न आलेले आहे सर. इंग्रजी अधिव्याख्याता हे आमचे आदरणीय डॉक्टर आहेत, आले मेसेज आले ना. हा बघा आजच्या परीक्षेला आपल्या बुक मधले बहुतेक प्रश्न आले.